संध्याकाळची वेळ आहे. महाराजांच्या मठामध्ये आरती होणार आहे. सर्व तुमच्यासारखे लोक बसलेले आहे की आता आरती होईल. तितक्यामध्ये बाळाभाऊ त्या ठिकाणी आले आणि म्हणायला लागले की काल रात्री मी आणि रामप्रसाद जामकर आम्हाला झोप लागत नव्हती, म्हणून आम्ही रात्री 12 वाजता मठामध्ये फिरत होतो. तितक्यात आम्ही काय बघितलं की एका खांबाला टेकून आपले महाराज बसलेले आहे आणि म्हणत आहे की विठ्ठला, पांडुरंगा, आता अवतार कार्य संपलं रे. उद्या ऋषी पंचमीला तुझ्या चरणी सूर्योदयानंतर यायची इच्छा आहे. हे मी कानाने ऐकलं आणि आम्हाला दोघांना रात्रभर काही झोप लागली नाही. यांनी म्हटल्याबरोबर बाकीचे लोक म्हणायला लागले, महाराज ही गोष्ट खरी आहे काय? खरोखरच तुम्ही रात्री मनातल्या मनात बडबड करत होते काय? महाराजांनी म्हटलं, अरे काळजी कशाला करता हरी? अरे मी तर त्याच वेळेस पंढरपूरला देह ठेवायचा विचार केला होता रे, परंतु ते विठ्ठलाला कबूल नव्हतं. परंतु तुम्ही चिंता कशाला करता? अरे भक्तीत अंतर करू नका, मला कधीही विसरू नका. मी इथेच आहे, कुठंच जाणार नाही आहे. आणि सर्वजण तुम्ही जसे बसून सुन्न झाले, एकदम एक शब्द कोणी काढत नाही. पिन ड्रॉप सायलेन्स, बिलकुल सर्व मठामध्ये शांतता पसरली. कशी तरी संध्याकाळची आरती आटोपली. सर्व दुःखामध्ये होते की महाराज उद्या समाधी घेणार सूर्योदयानंतर. आता तुम्हाला माहित आहे, अशी वार्ता पटकन पसरते, एका कानातून दुसऱ्या कानावर, तिसऱ्या कानातून चौथ्या कानावर. पूर्ण परिसरामध्ये माहिती पसरली की शेगावचे संत महासंत गजानन महाराज उद्या समाधी घेणार आहे ऋषी पंचमीला. लोक निघाले. कोणी ट्रेन मध्ये येत आहे, कोणी बस मध्ये येत आहे, कोणी मोटर गाडीने येत आहे, कोणी बस गाडीने येत आहे, कोणी पैदलच धावत आहे जोर जोराने. अरे आमचे महाराज समाधी घेणार आहे, महाराज समाधी घेणार आहे. सर्व निघाले. काही लोक तर छाती पिटत येत होते, बिचारे गरीब कास्तकार लोक. महाराज आम्हाला सोडून जाऊ नका. पूर्ण लोक जमा झाले. रात्रभरामध्ये तिथं 1.5 लाख लोक जमा झाले त्या मठाच्या बाहेर की आपले महाराज उद्या आम्हाला सोडून जाणार आहे. आणि तो दिवस कसा तरी लोकांनी काढला. ऋषी पंचमीच्या आधी गणेश चतुर्थीला सर्व बँका बंद, व्यवहार बंद, व्यापाऱ्यांचे व्यवहार बंद, शाळा बंद, सर्व बंद. गोपा बुटी सारखे श्रीमंत व्यक्ती आपल्या गाडीने आले, तर गरीब लोक पायी पायी आले. ऋषी पंचमीचा दिवस उजाडला. महाराजांना आता ताप पुन्हा आला आणि शरीरामध्ये क्षीणता आली, तरी पण महाराज बोलत होते. सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 8ची वेळ, 1.5 लाख लोक असे जमा आहे आणि महाराजांना उच्च स्थानावर, सर्वांना दिसले पाहिजे म्हणून उच्च स्थानावर आलक्ती पालक्ती मारून बसविण्यात आलं. महाराजांनी सर्वांकडे दृष्टी फिरवली, एकदा सर्वांना बघितलं आणि मनापासून आशीर्वाद दिला आणि जय गजानन म्हणून महाराजांनी हा देह सोडला नाही. श्वास इथं मस्तकी रोखला. सर्वजण समजले आणि जोरजोराने ओरडायला लागले. बंकटलाल अग्रवाल बाकीचे लोक विचार करायला लागले की महाराज आपले इतके प्रसिद्ध आहे की यांना आजच समाधी देणं बरोबर नाही. एक काम करू, उद्या समाधी देऊ, ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी उद्या समाधी देऊ. सर्वांना महाराजांचं दर्शन झालं पाहिजे असे सर्व विचार करायला लागले आणि त्यांनी तो निर्णय घेतला. आता महाराजांना एका उंच रथावर बसविण्यात आलं. तो रथ सर्व दोरीने ओढत आहे आणि महाराजांची यात्रा सुरू झाली. पूर्ण शेगावमध्ये महिलांनी रांगोळ्या टाकल्या, कोणी फुलं टाकत आहे महाराजांच्या अंगावर आणि पूर्ण शेगावमध्ये परिक्रमा करता 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 रात्र निघून गेली आणि ऋषी पंचमीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे